महिलांनी बाळांना जन्म देणे बंद करावे जर बाळाची नाळ बांबू आणि ब्लेडने कापली जात असेल। ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मातृत्व योजनेवर 715 कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा जर नंदुरबार जिल्ह्यातील डनेल सारख्या आदिवासी गावांमध्ये प्रसूती म्हणजे महिलांसाठी नरक यातना असेल तर महिलांनी आई होणे बंद करावे। महाराष्ट्राच्या विकासाच्या टोकाला आजही असे गाव आहे जिथे बाळाचा जन्म बाण, बांबू, ब्लेड आणि मोहाची दारू वापरून प्रसूती केली जाते आणि हे कुठल्याही आदिवासी परंपरेचा भाग नसून पर्याय नसल्यामुळे घडतं। आदिवासी जीवन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातलं रम्य चित्र नसून रोजच्या गरजांसाठी चाललेली झुंज आहे। आजारी पडलं तर दवाखाना दूर, प्रसूतीसारख्या गंभीर प्रसंगी दवाखान्यात नेईपर्यंतच प्रसूती होते किंवा बाळाचा नाहीतर आईचा मृत्यू होतो। हे कठीण वास्तव आहे। कागदावरच्या योजना, आकड्यांमधला विकास आणि भाषणांमधली प्रगती या डोंगर दऱ्यांमध्ये पोहोचण्याआधीच थांबतंय आणि उरतो तो केवळ संघर्ष आईचा, बाळाचा आणि व्यवस्थेची वाट पाहणाऱ्या संपूर्ण गावाचा।